त्यांना मोडून काढण्याचा प्रयत्न. जनसुरक्षा कायद्याचा हा एक भाग आहे. म्हणजे त्यांच्या विरोधात कुणी बोलायचं नाही, त्यांच्या विरोधात कुणी बघायचं नाही, जे काय चालेल ते सहन करायचं आणि तुम्हाला सहन होत नसेल तर तुम्हाला आम्ही गुन्हे दाखल करणार आणि हैराण करणार. म्हणजे आपण जे इंग्रज गेले आता हे दुसरे काळे इंग्रज आले असाच प्रकार आहे. जे इंग्रजांनी तो त्रास दिला त्यातलाच हा प्रकार आहे आता. म्हणून या देशाची लोकशाही महत्त्वाची आहे. लोकशाही पद्धतीनं मतदान नाही झालं तर भविष्यात अशाच पद्धतीने चालेल. पुरावे दिलेत ना तुम्हाला कशा खोट्या पद्धतीने देशभरात मतदान चाललेलं आहे, देशभरात खोटी मतदार तयार केलेले आहेत. मग तुम्ही उत्तर द्याल नको. तुम्ही कुणाचे हातचे भावले बनू नका निवडणूक आयुक्ताला माझी विनंती आहे. येणाऱ्या स्थानिक निवडणुका देखील त्याच होणार आहेत. मग त्याच निवडणुकीमध्ये काय हे करणार आहे त्या निवडणुकीपूर्वी? नाही, अशा पद्धतीने बदल नाही झाले तर भविष्यात काय होणार आहे आपल्या लक्षात येते आपल्याला. म्हणून बदल होण्यासाठीच हा आमचा लढा आहे. देशभरात लढा सुरू आहे आणि आम्ही शाहूराजेंच्या इथं बसून तीच प्रार्थना करतोय की निवडणूक आयोग कुणाच्या हातचं भावलं बनू नये. तुमच्या भूमिका स्पष्ट मांडा, अन्यथा भविष्यामध्ये देशभरात अशीच आमचे आंदोलन सुरू राहतील.